मुंबईचं धावपळीचं आयुष्य, जिथे हजारो तरुण आपलं संसार स्वप्न उराशी बाळगून रोज कामाला जातात. 27 वर्षांचा संजय तपासे हा सुद्धा अशाच एक तरुण होता, ज्यानं नुकतेच संसाराची स्वप्न पाहायला सुरुवात केली होती. पण कोणाला काय माहीत की त्याच्या घरी लग्नाच्या सणीचे सुरू वाजले होते, तिथेच काही महिन्यात मृत्यूची शांतता देखील पसरेल. संजयने आपल्या राहत्या घरी जीवनयात्रा संपवली. पण कशामुळे संपवली? पोलिसांना तपासात जे काही सापडलं ते ऐकून मुंबई पोलीसही चक्रावून गेले. संजयच्या मृत्यूमागे कोणता व्हिडिओ होता आणि त्या नात्याचं खरं रूप काय होतं, तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण नवीन घटनेचं कथेच्या स्वरूपात विश्लेषण करत असतो. तर मित्रांनो, संजय तपासे हा मुंबईमध्ये एका कंपनीत काम करणारा एक साधा आणि सरळ मुलगा. घरच्यांच्या आग्रहाखातर त्याने लग्नाला होकार दिला. नाशिकची सुंदर आणि सुशिक्षित मुलगी मानसी त्याच्या आयुष्यात आली. जून 2025 मध्ये अतिशय थाटामाटात दोघांचं लग्न पार पडलं. संजयला वाटलं होतं की मानसी त्याच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल, पण लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच मानसीचं वागणं काहीसं वेगळं होतं. ती संजय सोबत राहत होती, पण तिचं मन मात्र दुसरीकडेच कुठेतरी भरकटत होतं. प्रत्येक वेळेला संजय हा मानसीला विश्वासात घेऊन आनंद देण्याचा प्रयत्न करत होता, पण मानसी वेगळ्याच दिशेने वाटचाल करत होती. त्यामुळे संजय हा मानसीचा स्वभाव पाहून विचार करत बसू लागला. आपले तर काही चुकत नाही ना, असाही विचार त्याच्या मनात येत होता. मानसी सुंदर होती, शिकलेली होती, पण लग्नानंतर ती पती संजय याच्याशी फटकून वागू लागली. सुरुवातीला संजयला वाटलं की कदाचित नवीन घर असल्याने तिला वेळ हवा असेल, पण वेळ निघत गेली तरी त्यांच्यातील दुरावा काही जुळून आला नाही. मानसी तासनतास मोबाईलमध्ये व्यस्त असायची आणि जेव्हा संजय विचारणा करायचा तेव्हा ती भडकून उठायची. मानसीच्या आयुष्यात असा कोणता तिसरा व्यक्ती होता ज्याच्यासाठी ती आपल्या पतीचा तिरस्कार करत होती? हेच आता संजय याला शोधून काढायचं होतं. एक दिवस संजयने धाडस केलं आणि मानसीचा मोबाईल चेक करायचा प्रयत्न केला, आणि जे काही त्याच्या समोर आलं त्याने त्याच्या पायाखालची जमीन सरकली. मानसीच्या चॅटिंग लिस्टमध्ये एक नाव असं होतं की जे ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल. ते नाव होतं तिच्याच मामाचं. हो, ज्या मामाला आपण रक्षक मानतो त्या मामासोबत मानसीचे लग्नापूर्वी अनैतिक संबंध होते. अश्लील मेसेज, व्हिडिओ कॉल्स आणि संजयच्या अनुपस्थितीत चालणारं ते अश्लील प्रकारचं चॅटिंग हे सर्व संजयने पाहिलं होतं, आणि संजयला एक रंगेहात पुरावा देखील आता मिळाला होता. आता संजयच्या एक तर गोष्ट लक्षात आली होती की मानसी शांत आणि चिडचिड करण्यापाठीमागे मी तर नाही, मात्र संजयच्या डोक्यात आता प्रकाश पडला होता की अशा प्रकारची पत्नी घरात ठेवण्यापेक्षा बिना लग्नाचं राहिलेलं बरं. ज्या पद्धतीचे विचार संजयच्या डोक्यात चालू होते त्यामुळे त्याच दिवशी संजय यांनी मानसीचे लक्ष मुख्य प्रकरणाकडे वळवण्याचा प्रयत्न केला. मामाचे आणि मानसीचे जे काही सुरू होतं याबद्दल संजय हा स्पष्टपणे बोलू लागला. त्यावेळी मात्र मानसीबरोबर त्याचे भांडण देखील झाले. आता मानसीलाही कळालं होतं की संजय याने सर्व काही माहिती करून घेतली आहे. मामा बरोबर असलेली चॅटिंग असेल, व्हिडिओ असतील, हे त्यानं पाहिलं होतं. तेव्हा मानसी बॅग भरून थेट माहेरी निघून गेली आणि तिने स्पष्टपणे सांगितलं की मी तुला सोडेल, पण मामांना नाही. संजय मानसिक धक्क्यात होता. त्याला वाटलं की काही दिवसात सर्व काही ठीक होईल. पण त्याच रात्री संजयच्या मोबाईलवर काही मेसेज आले. ते नुसते मेसेजच नव्हते तर व्हिडिओ देखील होते. मानसी आणि तिच्या मामाचे अत्यंत अश्लील व्हिडिओ. आपल्या पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत अशा अवस्थेत पाहून संजयचा संयम सुटला. ज्या समाजाला आपण तोंड कसं दाखवणार त्या विवंचनेतून त्याने टोकाचं पाऊल उचललं आणि राहत्या घरात आपली जीवनयात्रा संपवली. जेव्हा ही बाब मानसी आणि संजयच्या घरी कळाली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. आज संजय या जगात नाही, पण त्याने मरण्यापूर्वी ते सर्व पुरावे पोलिसांसाठी मागे सोडले आहेत.
संजयच्या कुटुंबियाने मानसी आणि तिच्या मामाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. एवढं सारं होऊन पुरावे असून सुद्धा मानसी या सर्व प्रकरणाला आपण जिम्मेदार नसल्याचं सांगत आहे. सध्या तरी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पण या घटनेने आपल्याला विचार करायला भाग पाडलाय की केवळ दिसण्यावर आणि शिक्षणावर जाऊन लग्न करणं किती महागात पडू शकतं. त्यासाठी नात्यामध्ये प्रामाणिकपणा नसेल तर त्या संसाराचा पायाच कच्चा असतो. त्यामुळे पाया मजबूत केला तरच इमारत उभी राहू शकते. अन्यथा अशा प्रकारे संजय आणि मानसीच्या संसाराप्रमाणे सर्व काही संपण्याची वेळ येते. त्यामुळे यातून आपण एवढं लक्षात घ्या की आपण यामध्ये कोणाचं नातं अथवा कोणाला बदनाम करत नाही, पण समाजातील प्रत्येक घटकाने हे समजून घेतलं पाहिजे की अशा हेकेखोर आणि लफडेबाज मुलीपासून सावध राहिलं पाहिजे. त्यामुळे एकाच कुटुंबातील करता धरता पुरुष गेला. जर मानसीने हे सर्व लग्न झाल्यानंतर बंद केलं असतं तर दोघेही आनंदात राहिले असते आणि संजय याला आपला जीव गमावा लागला नसता. आजच्या युगात केवळ दिसण्यावरून लग्न करणं कितपत योग्य आहे? तुमच्या मते संजय याने पाऊल उचलण्याऐवजी काय करायला हवं होतं ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद.